हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्टचे बाप्पा शनिवारी मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत वरद विघ्नेश्वर वाड्यात विराजमान झाले। जल्लोषात दररोज बाप्पाच्या चरणी अनेक जण नतमस्तक होत असतात आणि अशातच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला नेमबाजीत कांस्य पदक मिळवून देणारा नेमबाज स्वप्नील कुसाळे याने देखील गणेश उत्सवात पुण्यामध्ये भेट देऊन भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती केली। पुणे शहरात सध्या सगळीकडे गणपतीची धामधूम पाहायला मिळतेय। अनेक दिग्गज कलावंत, खेळाडू बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुण्यात येत आहेत। तसेच वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी देखील देत आहेत। त्यातच कोल्हापूरचा रांगडागडी स्वप्नील कुसाळे याने देखील पुण्याच्या गणेश उत्सवात सहभागी होऊन भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती केली। यावेळी माध्यमांशी बोलताना स्वप्नील याने म्हटलं की जेव्हाही मी बाप्पाच्या दर्शनासाठी त्याच्यासमोर जातो तेव्हा मी त्याला काहीच मागत नाही, मी त्याच्याकडे एकटक पाहतो। मागील वर्षी मला काही कारणानं गणेश उत्सवामध्ये सहभागी होता आलं नाही, त्यामुळे यावर्षी मी गणेश उत्सव धूमधडाक्यात साजरा करणार असंही त्यांनी म्हटलं। जेव्हा आपण बाप्पाच्या समोर उभा असतो तेव्हा आपल्याकडे मागणं काही जात नाही, कारण तो देव जाणूनच घेतो आपल्या मनामध्ये काय काय नाही आहे ते आपण फक्त त्यांच्याकडे बघत असतो फक्त, आणि ते पाहूनच आपल्याला सुख शांती सगळं भेटून जातं। सो माझं पण तेच आहे, जेव्हा पण मी जातो कुठल्या बाप्पाच्या दर्शनासाठी तेव्हा कधीच मागणं होत नाही माझ्याकडून, मी फक्त ते बघण्यामध्येच मग्न होऊन जातो। असं आहे की खूप वर्ष झालं मी गणेश उत्सवाला नव्हतो इथे, कारण कॉम्पिटिशन अँड ट्रेनिंगमुळे मला बाहेर कॉम्पिटिशन जावं लागत असायचं। आणि जेव्हा दादा मला घरून ऑनलाईन व्हिडिओ करायचे, जेव्हा पण आरती सकाळ संध्याकाळसाठी ती मी प्रेझेंट करायचो। बट ह्या टायमिंगला जो आज आहे आपला सोहळा किंवा जे सण आहे चालू आहे ते मी फुल एन्जॉय करायचं मी ठरवलं होतं की हा टाईम कुठेही जाणार नाही, फक्त आपल्या पुण्यामध्ये किंवा जे बाप्पांचे दिवस आहेत ते सेलिब्रेट करणार, हे माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं यंदाचे 133वं वर्ष असून हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची सर्वदूर ख्याती आहे। गणेश उत्सवाच्या काळात या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। अनेक सामाजिक उपक्रम देखील मंडळाच्या वतीनं राबवले जातात। या मंडळाला ऐतिहासिक वारसा असल्यानं राज्यभरातून येणारे भाविक या मंडळाला आवर्जून भेट देतात। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।